आज आहे मकर संक्रांत. सो आज आम्ही तिळगुळ बनवतोय. बघू शकता एक तिळगुळचं हे चालू आहे काम. मस्तपैकी तिळगुळ बनवतात आणि मम्मी तिकडं अजून करती आहे. सो मस्तपैकी तिळगुळची रेसिपी पण चालू आहे समोर आणि इकडं मस्तपैकी तिळगुळ बनवतोय आम्ही. सो चला आजची ड्रॉइंग मी स्केच हे काढणार आहे कृष्णाजीची आणि मी लगेच हे करतोय. आता हे तिळगुळ झाल्यावर तुम्हाला लगेच दाखवतो. बघू शकता एकदम तिळगुळ भारी बनलेले आहेत. बघू शकता एकदम मस्तपैकी तिळगुळ बनवले आहे एकदम घरगुती. आता मस्तपैकी जेवण करतो मग ड्रॉइंग करायला स्टार्ट करतो. काय एकदम बघू शकतात एकदम भारी प्रकारे बनलेले आहे. आता मस्तपैकी ड्रॉइंग करतो म्हणजे जेवण करतो आणि लगेच स्केच काढायला घेतो. डे 2 आहे हा आणि तुम्ही तिळगुळ तर बघितलेच असन एकदम भारी बनवले आणि हा डे 2 आहे. लिटरली मी काल काहीच आउटलाईन काढली नाही. जी मी आउटलाईन काढत होतो तुम्हाला दाखवली मी कुठली आउटलाईन म्हणजे काढत होतो ती आउटलाईन मी आता काढतोय. बघू शकतात मी आता पॅट आणि माझं सर्व घेऊन रेडी आहे. आता मला फक्त एका पेजची गरज आहे. ती पेज मी घेऊन टाकून इथून निघत बी नाही यार हे लवकर. आणि आमच्या बाहेर चालू आहे इलेक्शन. तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे इकडे लोक दिसत असेल तुम्हाला काय माहिती दिसत असेल की नाही. ते लोक वोट द्यायसाठी चालू आहे कारण की आज इलेक्शन आहे ना म्हणून. सो लगेच आता मी ड्रॉइंग करायला घेतो म्हणजे आउटलाईन काढतो सर्व अँड लगेच भेटतो तुम्हाला. सो गाईज माझं तर झालेलं आहे. माझी आउटलाईन काढून झालेली आहे. बघू शकतात ही आहे माझी आउटलाईन. मी हळूहळू बोलते कारण की मम्मी सर्व झोपलेत म्हणून. सो बघू शकता एकदम भारी माझी आउटलाईन काढलेली. तर मी याला शेडिंग द्यायला सुरुवात करतो. बघू शकतात माझी ड्रॉइंग आतापर्यंत इतकी झाली आहे. एकदम बेकार झाली आहे पण अजून थोडं करतो. काय माहीत थोडं अजून मेहनत केलं तर चांगलं वाटायला पाहिजे. सो चला आता थोडीशी अजून ग्राफिक्स काय तर टाकतो. गाईज माझी तर ड्रॉइंग अजून डे 3 आहे. हा तुम्हाला सांगतो हा डे 3 आहे आणि माझी ड्रॉइंग अजून एवढीच झाली. सो भाई जर का मी हे करायला गेलो तर व्लॉग थोडा मोठा होऊन जाईल. तर मी आता एवढंच सोडतो. नेक्स्ट व्लॉगला हे कंप्लीट करतो. होऊ शकतं अजून अर्धच आहे. हे नेक्स्ट व्लॉगला कंप्लीट करतो. आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा लवकर असेल. तोच तर बाय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness.